सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते गेले. नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली, या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली. आम्ही पण लालबाग परळमध्ये लहानाचे मोठे झालो. सचिन भाऊंना माहिती आहे, आम्ही सचिन भाऊ एकत्र नसलं पाहिजे असं नाही. विचारधारा मारून म्हटलं तर चुकीचं काय म्हटलंय? माझं चुकीचं काय? मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो. अजून पुढे जाऊन देऊ शकतो स्पष्टीकरण. तुम्हाला मान्य आहे का सभापती महोदय? मारून म्हणजे काय म्हणायचं? हा, मारून म्हणजे काय? विचारधारा वेगळी म्हणजे करून काय? केलं. हा, पराभूत करू असं म्हणायचं त्यांना. मारून असं का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सभापती महोदय, अनिल परब मला साथ देतील याच्यामध्ये. सभापती महोदय, नाही पराभूत करून म्हणायचं ना तुम्हाला. सभापती महोदय, पण मारून बोलले. मारून बोललो तर काय चुकीचं आहे? विचारधारा सभापती महोदय कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना काढू नका. आणि अनिल परब तुम्ही याला डिनाय करा. अनिल परब तुम्ही डिनाय करा. मी बोलतोय त्याला, अनिल परबजी मी बोलतोय त्याला डिनाय करा. कम्युनिस्ट विचारधारा संपवून एक मिनिट विचारधारा खाली बसा. विचारधारा सगळे मी उभी आहे, खाली बसा. मी खाली बसा. पण ही तुमची पद्धत आहे का? तुम्ही खाली बसा बरं. आधी दानवे साहेब खाली बसा. दानवे साहेब त्यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. अरे 2 मिनिटं शांत राहा. प्रसाद लाड, अंबादास दानवे, प्रसाद लाड यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला की पराभूत करून शब्द त्यांनी बदलला. तो मग त्यांनी पराभूत करून तुम्हाला तुमची भाषण झाल्यावर तुम्ही असाच गोंधळ करणार आहात का? नाही, असं चालणार नाही. प्रसाद लाड त्यांचं ऐकून घ्या ना तुम्ही. त्यांनी शब्द ऐकून घेणार नाही म्हणजे काय? तुम्ही ऐकून घ्या ना. तुमची भाषण झाली आता सगळ्यांची, त्याच्यानंतर तुम्ही आरडाओरडा करणार का? असं नाही बरोबर. अरे बाबा, त्यांनी वाक्य सांगितलं उलगडून स्वतःचं. मी परत रेकॉर्डसाठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असं शब्द. मग काय बोललात काय तुम्ही? विचारधारा संपवले. त्यांना बोलायचा अधिकार आहे ना. हे पहा, मारणं हा शब्द काही असंसदीय नाही आहे. मारणं हा शब्द काही असंसदीय नाही. प्रसादजी तुम्ही बोला. तुम्ही चालू ठेवा. सभापती महोदय, ही विचारधारा संपवली आहे. ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली. 1966चा इतिहास काढा. सभापती महोदय, 1966चा इतिहास काढा. नक्षलवादी विचारधारा संपवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केला. सभापती महोदय, हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत. नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत. सभापती महोदय, हे मी खपवून घेणार नाही. अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला. हे शिवसैनिक नाहीत. त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं तर. सभापती महोदय, सभापती महोदय, मी तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो. त्यांचं झालं की तुम्हाला देते. 2 मिनिटं खाली. सभापती नाही, अनिल परब साहेब तुम्ही सांगा. बोलले नाही. त्यांनी त्यांचे विचार मांडलेत ना. तुम्ही उगाच आरडाओरडा काय करता? काय चाललंय? पण मध्येच असा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये. विधेयकात काहीच आक्षेपार्ह बोलले नाही आहेत ते. प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना. प्रसाद लाडाला पूर्ण. त्यांना बोलू द्या ना. त्यांचं पूर्ण करा ना. बरं बोला, दानवे बोला. चला. सभापती महोदय, आता माझा अधिकार. सभापती महोदय आणि हे पा दानवे साहेब, तुम्ही 1 मिनिटं म्हणजे 1 मिनिटं बोला. परत 1 मिनिटं म्हणजे थोडक्यात बोला. मी 1च मिनिटात बोलतो. बोला. माझा मुद्दा एवढाच आहे. शांतता ठेवा. खाली बसा. सभापती महोदय, माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओठात येतं. हे असं बोलले, शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं म्हणजे काय? म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का? हे बिल त्या आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळ्या विषयी बोलतोय? आपण नक्सलाइट विषय बोलतो का? कोणत्या विषय बोलतो? हा माझा मुद्दा. तुम्ही शिवसेना प्रमुखांनी तिघांची आरडाओरडी करायची नाही ऍक्च्युली तुम्ही. तर मग मला बोलू, मग ते असं काही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारसरणीला मारणार. कोणत्या नक्सलाइट विरुद्ध आहे ना हे बिल. तुम्ही असं काय करता? बरं झालं का दानवे साहेब तुमचं? नक्सलाइट विरुद्ध बिल. दानवे साहेब तुमचा आक्षेप. सभापती महोदय, हे बिल कशा विरुद्ध आहे?
नक्षलवादाविरुद्ध हे नक्षलवादाविरुद्ध हे कसं बोलतात हे? बरं ठीक आहे. नाही चला, आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे. आमचा विरोध आहे या सगळ्याला. आमचा विरोध आहे याला. आमचा विरोध याला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.